नमस्कार मित्रांनो, मी गौतम नरवाडे. आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि आज आपण बघणार आहोत आपल्या ग्रामपंचायतला जो शासनाचा निधी येतो, त्या शासनाचा निधी हा आपल्या ग्रामपंचायतला योजनाचं जे अकाउंट असतं, आपल्या ग्रामपंचायतला जे योजना मिळतात, ज्या योजना असतात, त्या योजनाचं जे प्रत्येक योजनेला एक एक अकाउंट असतं, त्या अकाउंटचा जो निधी असतो त्या अकाउंटला जमा होत असतो. तर त्या ग्रामपंचायतला किती अकाउंट आहेत किंवा कोणते खाते आहेत, हे खाते आपल्याला माहिती करायची आहेत. आणि ती माहिती आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तरी मी सर्वांना अशी विनंती करतो की सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. कारण आपल्याला यदा कदाचित कोणत्या स्कीमची माहिती घ्यायची असेल किंवा शासनाने दिलेला निधी याच्या संदर्भात माहिती घ्यायची असेल तर आपण ग्रामपंचायतला जातो, परंतु ग्रामपंचायतला आपल्याला पुरेपूर माहिती दिली जात नाही. तरी आपण त्या शासनाचा जो निधी मिळतो त्या निधीसाठी जो ग्रामपंचायतने प्रत्येक बँकेमध्ये अकाउंट काढलेले आहेत, ते अकाउंट कशा पद्धतीने आपल्याला बघायचे आहेत. चला तर मित्रांनो, आपण लाईव्ह बघणार आहोत. सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला मित्रांनो, सगळ्यांनी आता ही व्यवस्थित माहिती बघायची आहे. बघा, आपण गुगल ओपन केल्याच्या नंतर आपल्याला इथे ई-ग्राम स्वराज.gov.in ही वेबसाईट टाकायची आहे. ही वेबसाईट टाकल्याच्या नंतर आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर आपल्याला पुढील जे विंडोज आहे, म्हणजे पुढील जी माहिती आहे ती आपल्याला पेजवरती ओपन होत आहे. बघा, इथे दिसत आहे आपल्याला. बघा, अशा प्रकारची विंडोज ओपन होईल. ही विंडोज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला इथे स्क्रॉलर करून खाली यायचं आहे. इथे आपल्याला बघा हा रिपोर्ट दाखवत आहे. रिपोर्टमध्ये आपल्याला विविध प्रकारचे अशा प्रकारचे ऑप्शन दिसत आहे. इथे आपल्याला अकाउंटिंग याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला समोरील जी विंडोज आहे ती ओपन होताना दिसत आहे. ही विंडोज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट हे ऑप्शन दिसतं आणि ही विंडोज आपल्याला दिसत आहे. बघा, इथे आपल्याला सहा प्रकारचे जे ऑप्शन आहेत हे इथे दिसत आहेत. इथे आपल्याला अकाउंट एंट्री वाईज रिपोर्ट इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे अशा प्रकारचे ऑप्शन दिसत आहे. डे बुक, कॅश बुक रिपोर्ट, अकाउंट वाईज कॅश बुक रिपोर्ट, Y&M एक्सपेंडिचर रिपोर्ट. इथे आपल्याला बँक स्कीम वाईज लिस्ट अकाउंट याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जी समोरील विंडोज आहे, म्हणजे समोरील जे ऑप्शन आहे, कशा प्रकारे आपल्याला ग्रामपंचायतचं अकाउंट बघायचं ते इथे दिसत आहे. बघा, ही विंडोज ओपन होते. बँक स्कीम वाईज लिस्ट ऑफ अकाउंट ही ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला सुरुवातीला फायनान्शियल इयर निवडायचं आहे. फायनान्शियल इयर निवडल्याच्या नंतर आपल्याला जे आपलं स्टेट आहे ते निवडायचं आहे. नंतर आपल्याला व्हिलेज पंचायत निवडायची आहे. नंतर आपला जिल्हा निवडायचा आहे. नंतर आपल्याला रिसोड म्हणजे आपला तालुका निवडायचा आहे. नंतर आपली ग्रामपंचायत निवडायची आहे. ग्रामपंचायत निवडल्याच्या नंतर त्या स्कीम घ्यायची आहे, किंवा इथे तुम्हाला बँक वाईज जरी घ्यायचं तरीही दाखवते. परंतु स्कीम वाईज जर घेतलं तर आपल्याला स्कीमसुद्धा माहिती होईल, कोणत्या स्कीमसाठी कोणतं खातं कोण्या बँकेमध्ये ओपन झालेलं आहे. इथे कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर इथं गेट रिपोर्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोरील नवीन विंडोज ओपन होईल, जी की आपण जी स्कीम निवडलेली आहे किंवा ज्या स्कीमचं खातं हे कोण्या बँकेमध्ये काढलेलं आहे, ग्रामपंचायतमधून आपल्याला ती माहिती भेटत नसते, म्हणून आपण ऑनलाईन बघत असतो. बघा, अशा प्रकारे ही विंडोज ओपन झालेली आहे. ही विंडोज ओपन झाल्याच्या नंतर बँक स्कीम वाईज लिस्ट ऑफ अकाउंट अशा पद्धतीचा ऑप्शन आलेला आहे. बघा, इथं स्कीम आहे, स्कीम नेम आहे, इथे बँक नेम आहे, इथं ब्रँचचा ॲड्रेस आहे आणि बँक अकाउंट नंबर आहे. अशा प्रकारचे हे अकाउंट आपल्याला ओपन झालेले आहेत. हे अकाउंट कोण्या बँकेमध्ये आहेत आणि कोण्या योजनेसाठी वापरण्यात येत आहेत आणि कोणत्या योजनेसाठी शासनाकडून किती निधी आलेला आहे तो या अकाउंटमध्ये दिसत असतो. तर अशा प्रकारे हे ग्रामपंचायतचे सर्व निधी अकाउंट आपण बघितलेले आहेत. तरी सर्वांनी या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल.